आयुष्यात फॉरेन ट्रिप करायचं आपल्या मनात असतं, पण बॉडी नाही म्हणती, तेवढं बजेट नसतं. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असे 10 देश जिथे जाणाऱ्या इंटरनॅशनल फ्लाइट्स आपल्या डोमेस्टिक फ्लाइट पेक्षाही स्वस्त आहे. क्या क्या बात कर रहे हैं? बाय द वे 10 देशांमध्ये नेपाळ आणि भूटान नाहीये, कारण स्वस्त देश म्हणलं की चलो नेपाळ असं आपलं होतं. आणि हे फ्लाइटचे रेट मी सांगतोय म्हणून स्वस्त नाही, तर तुमच्या समोर ऑनलाईन सर्च करून मी तुम्हाला थेट दाखवणार आहे. त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. त्यामुळे हे 10 देश कोणते आहेत आणि फ्लाइटचा खर्च नक्की किती येतो हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. हक्काच्या ट्रॅव्हल गाईडच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर झालं असं की मार्चमध्ये काही दिवस सुट्टी आहे, त्यामुळे ट्रिप प्लॅन करूया असं आम्हाला वाटलं आणि म्हणून मी फ्लाईट सर्च करायला लागलो. तर बघावं पुणे श्रीनगर किती आहे. तर पुणे श्रीनगर वन वे फ्लाईट होती 16,000 रुपये मार्चमधली. मला वाटलं मुंबईवरनं स्वस्त असेल, तर मुंबईवरनं 14,000 रुपये आणि दोन्ही कनेक्टिंग फ्लाईट. म्हटलं केरळ बघूयात. केरळ 7 ते 8,000 रुपये, गँगटॉक 14 ते 16,000 रुपये. म्हणजे 7 ते 8,000च्या खाली फ्लाईटच नाही. ज्या फ्लाईट स्वस्त आहेत त्या अशा ऑड रात्री विचित्र वेळेला, म्हणजे तिथे जाऊन परत हॉटेलचा खर्च वेगळा होणार. म्हणून मला असं वाटलं की आपण काही इंटरनॅशनल फ्लाईट सर्च करून बघूयात. आणि डोमेस्टिक पेक्षाही मला खूप साऱ्या इंटरनॅशनल फ्लाईट स्वस्त मिळाल्या. अशा स्वस्त फ्लाईट्स असणारे देश कोणते जिथे तुमची इंटरनॅशनल ट्रिप तुम्ही प्लॅन करू शकता, आपण थेट ऑनलाईन बघूया. तर आपला पहिला देश आहे ओमान. तुम्ही म्हणाल ओमान भाऊ, दुबईने अबुधाबी डायरेक्ट ओमान का काढलं? तर सध्याचा एकदम हॉट आणि ऑफबीट डेस्टिनेशन म्हणजे ओमान आहे. कारण त्यांनी नुकताच हा देश कम्प्लिटली पर्यटनासाठी खुला केलाय आणि खूप इंटरेस्टिंग स्पॉट्स इथे आहेत, ते तुम्हाला मी सांगतोच. पण आपण आधी फ्लाईट बघूयात. आपण स्काय स्कॅनरवर आलेलो आहोत. मी स्काय स्कॅनरवरनं का बघतो? कारण तुम्हाला प्रत्येक वेबसाईटचा रेट तिथे चेक करता येतो. तर मी टाकलं मुंबई टू ओमान, तारीख 14. सर्च करूयात. मस्कत जी राजधानी आहे ओमानची. तर भाऊ, मुंबई ओमानचे चार्जेस जे आहेत ते 4,500 रुपये फक्त आहेत. आणि चांगली जी वेळ आहे, पीक आपण ज्याला म्हणतो, ती सुद्धा 5,500, म्हणजे ऑलमोस्ट 6,000ची फ्लाईट आहे. म्हणजे जाऊन येऊन 10,000 रुपयात तुम्ही ओमान मस्कतला जाऊन येऊ शकता. आत्ता मी नागपूरला गेलो होतो तर मी 6,000 रुपयाचं तिकीट काढलं होतं वन वेचं, आणि बँगलोरला 7,000 रुपयांचं. त्यापेक्षा भाऊ डायरेक्ट इंटरनॅशनल डेस्टिनेशन ते सुद्धा 4,000 ते 5,000 रुपयांमध्ये. ओमानमध्ये वाळवंट तर आहेच, पण शहरं इतकी सुंदर आहेत, म्हणजे कम्प्लिटली अलादीन किंवा अरेबियन नाईट्सच्या जगामध्ये गेल्यासारखं तुम्हाला वाटेल. खूप सुंदर रॉकी बीच आहेत. यांनी नवीन बऱ्याच गोष्टी डेव्हलप केल्या टुरिझमसाठी. इथे स्नॉर्कलिंग आणि डीप डायव्हिंग सुद्धा होतं. त्यामुळे टिपिकल मध्य आशियातलं खूप इंटरेस्टिंग प्रगत देश, त्याचबरोबर सुंदर बीच डेस्टिनेशन तुम्हाला जर एक्सप्लोर करायचं असेल तर ओमान बेस्ट आहे. दुबई आणि अबुधाबीला सध्या खूप जास्त टुरिस्टची गर्दी होती, पण ओमान हे ऑफबीट आहे. त्यामुळे बरेचसे युरोपियन लोक आता एक्सप्लोर करतात, पण भारतीय लोक अजूनही कमी जातात. त्यामुळे जर तुम्हाला कम्प्लिटली कमी गर्दीचा देश हवा असेल तर ओमान परफेक्ट आहे. तर आपला दुसरा देश आहे लाओस. तुम्ही म्हणाल भाऊ कुठनं कंट्री काढतोय, तर लाओस हे सुद्धा प्रचंड ऑफबीट आणि खूप सुंदर डेस्टिनेशन आहे. थायलंड तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच, म्हणजे कल्पनेत तरी तुम्हाला माहिती असेलच थायलंड. तर थायलंडच्याच वरती, आणि हा सुद्धा सुंदर, म्हणजे म्हणतात ना की निसर्गाची उधळण. इथे रिव्हर राफ्टिंग आहे, केव बोटिंग नावाचा प्रकार आहे. इथली शहरं सुद्धा खूप सुंदर आहेत, छोटी छोटी गावं सुद्धा आहेत, ट्रेक आहेत, तुम्ही सायकलिंग करू शकता, बायकिंग करू शकता. तर आपण लाओसचा फ्लाईट रेट काय आहे आपण बघूयात. तर युनिफॉर्मिटी यावी म्हणून मी काय करतोय, प्रत्येक फ्लाईट मुंबईवरनं बघतोय आणि तारीख आपण एकच ठेवली, म्हणजे कसं की सेम आपल्याला कम्पेअर करता येईल. 14 मार्च म्हणजे आत्तापासून 1.5 महिन्याने अशी मी तारीख ठेवलेली आहे. तर मुंबई लाओस आपण सर्च करूयात. चला, तर मुंबई लाओस आपण बघूयात. तर लाओसची 2 इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आहेत. तर त्यातलं जे मुख्य राजधानी त्यांची आहे विएंटिनी, तिथे आपण बघूया. तर तिथले चार्जेस आहेत, जी सगळ्यात स्वस्त फ्लाईट आहे ती 11,688, म्हणजे 12,000 रुपये. आणि चांगल्या टायमिंगवाली, पण याचे 2 स्टॉप आहेत, ती 13,267. पण जर सगळ्या बाकीच्या ज्या फ्लाईट आहेत ते 20,000 ते 22,000च्या रेंजमध्ये. पण सगळ्यात स्वस्त फ्लाईट तुम्हाला 12,000 रुपयामध्ये मिळेल. लाओस कम्प्लिटली ऑफबीट आणि वेगळं डेस्टिनेशन आहे, त्यामुळे तुम्ही ते नक्कीच एक्सप्लोर करू शकता. म्हणजे लोक पूछेंगे की भाई कुठे आहे तू, आणि हे लाओस कुठे आहे, फुल हवा होईल तुमची सोशल मीडियावर सुद्धा. तर आपला पुढचा देश आहे श्रीलंका. आता बरेच लोक असं सुद्धा कंप्लेंट करतात, जे लोक श्रीलंकेला जाऊन आलेत, की काय असं परदेशात गेल्यासारखं वाटत नाही. म्हणजे तामिळनाडू किंवा केरळला गेलोय असंच आपल्याला वाटतं. पण तरी भाऊ वेगळा देश आहे ना तो, आणि तिथलं कल्चर वेगळे. काही तिथले जे बीच आहेत ते खूप सुंदर आणि अनएक्सप्लोर्ड आहेत. झालंच तर तिथे कॅन्डीपासनची एक जी रेल्वे लाईन आहे ती पण खूप सिनिक, म्हणजे जगातल्या ज्या बेस्ट सिनिक रेल्वे लाईन्स आहेत त्यातली ती एक आहे. गुहा आहेत, टेम्पल्स आहेत. त्यामुळे साधारण भारतीय कल्चर सारखंच आहे. पण जर नवीन देश किंवा नवीन डेस्टिनेशन तुम्हाला जर
एक्सप्लोर करायचा असेल तर श्रीलंकाचा विचार तुम्ही करू शकता. तर आपण बघूयात श्रीलंका म्हणजे कोलंबोची मुंबईवरनं फ्लाईट 14 मार्चला किती रुपयांना आहे. वा, डायरेक्ट फ्लाईट कोलंबोची 11,000 रुपयांना आहे वन वे, जी दुपारी 12 वाजता निघते आणि दुपारी 3 वाजता पोहोचते. म्हणजे फार लांबचा प्रवास सुद्धा नाही, 2.5 तासाची फ्लाईट आहे फक्त. आणि सगळ्याच फ्लाईट ज्या आहेत आणि इंडिगोची आहे, बाकी पण आहेत, सगळ्या 10 ते 11,000च्या रेंजमध्येच फ्लाईट आहे. त्यामुळे 20,000 रुपयांमध्ये तुम्ही जाऊन येऊ शकता. म्हणजे मी मुंबई तिरुवनंतपुरम फ्लाईट बघितली, जी 6 ते 8,000 रुपयाच्या रेंजमध्ये आहे. गोवा सुद्धा पुण्यावरनं आणि मुंबईवरनं 7,000 रुपयाच्या रेंजमध्ये. आता तुम्ही म्हणाल नाही आम्हाला 2-3 हजार रुपयांना पण फ्लाईट दिसली, पण 2-3 हजार रुपयांची फ्लाईट रात्री 12 किंवा 1 वाजता असेल तर काही उपयोगाची नाही. कारण तिथे जाऊन परत तुम्हाला हॉटेलमध्ये राहावं लागेल. त्या हॉटेलची रात्र कम्प्लिटली वाया गेली. रात्री अपरात्री तुम्ही पोहोचणार. त्यामुळे हॉटेलचा खर्च आणि फ्लाईटचा खर्च हे जर तुम्ही पकडलं तर ती फ्लाईट परत सेम 6 ते 7 हजार रुपयांनाच जाते. त्यामुळे फ्लाईट शक्यतो डायरेक्ट आणि जी साधारण दुपारी किंवा फार फार तर 4 वाजेपर्यंत पोहोचतीये अशी बघायला पाहिजे, म्हणजे आपल्याला तो दिवस युटिलाइज करता येतो. तर श्रीलंकेचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता. आणि पुढची फ्लाईट बघताना मला एक फारच म्हणजे धक्कादायक गोष्ट सापडलेली आहे, ते म्हणजे आपले जे व्हिडिओ लोक बघतायत त्यातले 81% लोक नॉन सबस्क्रायबर आहेत. म्हणजे तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे माझ्याबद्दल. मग सबस्क्राईब करा प्लीज. म्हणजे तुम्हाला जर खरंच चांगल्या ट्रिप आणि चांगल्या ठिकाणी जाऊन खायचं असेल तर तुमच्या भावाला सबस्क्राईब करा, तेवढी मदत मिळेल. कारण आपल्याला 81% आपण 50% तरी जाऊयात. लोक येऊन व्हिडिओ बघून जातात पण सबस्क्राईबच करत नाहीत. म्हणजे प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि हे जे व्हिडिओ आहेत ना तुमच्या ट्रॅव्हल प्रेमी लोकांना जरा शेअर करा. तर आपला पुढचा देश आहे मलेशिया. तर ऑफकोर्स मलेशिया आपल्याला ट्विन टॉवरमुळे माहिती आहे. तिथलं क्वालालंपूर सिटी खूपच प्रगत आणि म्हणजे एकदम वरचा क्लास. पण त्याच्यापेक्षा मलेशिया मला जास्त आवडलं. त्याचं कारण असं आहे की मलेशियापासून साधारण 4 ते 5 तासाच्या अंतरावर जर तुम्ही बोटीने गेलात तर लंकावी आयलंड आहे. आणि हे आयलंड खूप सुंदर आहे. हे पण खूप अनएक्सप्लोर्ड आहे आणि तिथे तुम्ही छान तुमचा हॉलिडे घालवू शकता. पण त्यासाठी आपल्याला आधी मलेशियाला पोचावं लागेल. तर मलेशियाचा फ्लाईट आपण बघूयात. मुंबई ते क्वालालंपूर भाऊ चीपेस्ट फ्लाईट आहे 8,784 रुपये. 8,000 रुपयात फ्लाईट आहे. पण ते कनेक्टिंग आणि 14 तासाचा वेळ घेते. तुम्हाला डायरेक्ट म्हणजे एकदम 5-6 तासात पोचायचं असेल तर 10,000 रुपयाचा फ्लाईट आहे, जे अगदीच स्वस्त आहे म्हणजे. आणि मलेशियन एअरवेजचं सुद्धा जी फ्लाईट्स आहेत ती महाग आहेत. कारण ऑफकोर्स इथे खायला टीव्ही स्क्रीन वगैरे जरा असं असतं. पण आपल्याला कुठे काय पाहिजे, आपण चिवडा बिवडा नाही का बॅगेतनं नेऊ शकतो. तर स्वस्तात जर हवं असेल तर आहे 8,000चा एक फ्लाईट आहे. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे हे रात्री 11:15चा फ्लाईट आहे. तुम्ही सकाळी 7 वाजता मलेशियाला पोहोचता. त्यामुळे संपूर्ण दिवस तुम्हाला तो मिळतो. तुम्हाला हॉटेल चेक इन पण निवांतपणे करता येतं. त्यामुळे लंकावी आयलंड जर तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल आणि मलेशिया सुद्धा फिरायचा असेल तर अशा ट्रिपचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता. तर आपला जो पुढचा देश आहे तो सुंदर आहे पण फारच वादग्रस्त आहे. नाही, मी तुम्हाला पाकिस्तान नाही सुचवणार. तर पुढचा देश आहे मालदीव. तर मालदीवच्या तुम्ही बऱ्याच बातम्या वाचल्या असतील की लोक म्हणले की ते जायचं नाही, बॅन करायचं मालदीवला जाणं. लोकांचं देशप्रेम एकदमच उफाळून आलं. पण मी आता इंस्टाग्रामवर बघतोय तर बऱ्यापैकी देशप्रेम ओसरलेलं दिसतंय. खूप लोक मालदीवला जात आहेत, मालदीव प्रमोट सुद्धा करतायत. तर तुम्ही मला शिवाय घालाल. तुम्ही म्हणाल की अरे तू काय आपल्या पर्यटकांना बाहेर घेऊन जातोयस, आपली पर्यटन स्थळं आपण प्रमोट करायला पाहिजेत ना. अगदी अगदी मी कायमच प्रमोट करतो आणि मी करीन सुद्धा. पण ना इथे चूक जी आहे ना ती एव्हिएशन मिनिस्ट्रीची आहे. सरकारची सुद्धा तितकीच चूक आहे. याबद्दल रिसेंटली लोकसभेत सुद्धा आवाज उठवला गेला होता. कारण सगळ्या डोमेस्टिक फ्लाईट्स प्रचंड महाग झाल्यात. म्हणजे तुम्ही 1 ते 1.5 महिना आधी जरी बुक केली तरी ती प्रचंड महाग जातीये. आणि चुकून जर काही इमर्जन्सी आली आणि तुम्हाला 10 ते 15 दिवस आधी बुक करायला लागली तर ती इंटरनॅशनल फ्लाईटपेक्षाही महाग जाते. आपण म्हणतोय गोवाबद्दल पण बऱ्याच बातम्या मध्यंतरी आल्या होत्या की गोवाचं टुरिझम डाऊन झाले. त्याचं कारणच असे, जाणाऱ्या फ्लाईट्स फक्त 2 ते 3 त्या पण प्रचंड महाग. डिसेंबरमध्ये वगैरे 21,000 रुपयापर्यंत फक्त वन वेचं गोव्याचं तिकीट गेलं होतं. बरं, मग तुम्ही म्हणाल की तुम्ही बसनी जा. प्रत्येकाला बस शक्य होत नाही. आपल्याला सुट्टीच मिळते 4 ते 5 दिवस. त्यामध्ये ओव्हरनाईट प्रवास करणं किंवा दिल्ली, अमृतसर असेल, हिमाचल प्रदेश असेल, इथे जर तुम्ही ट्रेनने तुम्ही 2-2 दिवस अफोर्डच करू शकत नाही. कारण सुट्टीच 5-6 दिवस किंवा 1 आठवडाभर मिळते. अशा वेळी ज्यांना फ्लाईटने जायचंय ते जाऊच शकत नाहीत. लहान मुलं असतं, सिनियर सिटीजन असतात. अशा वेळी फ्लाईट कन्व्हिनियंट नाही. तुम्हाला 2 ते 3 महिन्याआधी ट्रेन बुक करावी लागते. कधीच तिकीट ट्रेनचं मिळत नाही. अशामध्ये लोकांनी करायचं काय? आणि सगळीकडे हायवेचं काम चालू आहे. त्यामुळे ड्राईव्ह करत सुद्धा आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे लोकांचा आपोआपच कल असा जातोय की जर मी एवढे पैसे घालतोय तर त्यापेक्षा मी इंटरनॅशनल डेस्टिनेशन बघीन ना. तेवढाच फ्लाईट खर्च आणि तिथे गेल्यावर पण या ज्या सगळ्या कंट्रीज आत्तापर्यंत सांगितल्या तिथले हॉटेल चार्जेस किंवा खाण्याचे चार्जेस हे भारता एवढेच किंवा भारतापेक्षा कमी आहेत. त्यामुळे माझा देश तरी बघून होईल या भावनेने लोक गोवा, केरळ हे सोडून बाहेरचे देश जातात. आणि यामध्ये चूक पर्यटकांची नाहीये, आपली अजिबात नाहीये. आपण टॅक्स पेअर आहोत. यामध्ये सगळी चूक जी आहे ती मला वाटते आपल्या धोरणांची आहे आणि याकडे खरंच काहीतरी बघितलं पाहिजे असं मला वाटतं. बापरे, म्हणजे फारच निखिल वागळे झाले, म्हणजे दाढी पण आली मला. तर आपला तो मुद्दा नाहीये. तर आपण फ्लाईट स्वस्त कुठल्या बघत होतो तर मालदीव.
आणि मालदीव नाही, लक्षद्वीप जा असं पण लोक म्हणतात. ते ओके ना, आपल्याला जे स्वस्त मिळेल तिथे आपण जाऊयात. आपण लक्षद्वीप पण बघूयात आणि मालदीव पण बघूयात. तर पहिली सर्च करूयात आपण मुंबई मालदीव. मालदीव म्हणजे नाही का, नॉर्थ मधले लोक लग्न झाली ना की एवढ्या बांगड्या घालून डायरेक्ट मालदीवला जातात. म्हणजे हनीमून डेस्टिनेशनच आहे, पण तिथे बाकी पण गोष्टी एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत. तर 14 मार्च सेमच तारीख आहे आपली. मुंबई मालदीव माले हाय का आवाज. 7,500 रुपयामध्ये फ्लाईट आहे आणि एअर इंडियाचं फ्लाईट आहे तर इतकी छान त्याची वेळ आहे. 8,000 रुपयाचं फ्लाईट आहे, पण 9:30ला निघतं आणि 11:50ला तुम्ही मालदीवला पोचता 2.5 तासात. आणि तिथे गेल्यावर तुम्ही मस्तपैकी दुपारच्या वेळेला हॉटेल चेक इन करू शकता. इंडिगोचं फ्लाईट पण तेवढंच आहे. जे ऑड टायमिंगचं फ्लाईट आहे कनेक्टिंग ते स्वस्त आहे 7,000 7,500च्या रेंजमध्ये. म्हणजे थोडक्यात 7 ते 8,000 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला मालदीवचं फ्लाईट मिळते वन वे, म्हणजे जाऊन येऊन 15 ते 16,000 रुपये. चला आता आपण नाही का लक्षद्वीप बघूयात आणि लगेचच आपण तुमच्या समोर कम्पेअर करूयात. अगत्ती आयलंड असं एअरपोर्टचं नाव आहे लक्षद्वीपच्या. सेम तारीख आहे. मुंबईवरूनच आपण बघतो आहोत. लक्षद्वीप सुद्धा 8,885 रुपये आणि ते सुद्धा डायरेक्ट फ्लाईट नाहीये, कनेक्टिंग फ्लाईट आहे. म्हणजे सकाळी 7:30ला बसल्यावरती तुम्ही एक स्टॉप घेऊन बँगलोरला तुम्ही लक्षद्वीपला पोचाल. एक 5,000चा सुद्धा फ्लाईट आहे, पण ते खूप ऑड टायमिंगला आहे आणि 11 तास घेते. त्यामुळे जर आपल्याला कन्व्हिनियंट फ्लाईट हवं असेल तर 8,500 रुपयांचं आहे. त्यामुळे मालदीव आणि लक्षद्वीप सेम किंमत आहे, पण लक्षद्वीप थेट फ्लाईट नाही आहे. मला असं वाटतंय जर आपण असं म्हणतोय, जर आपलं सरकार म्हणतंय की नाही का तुम्ही लक्षद्वीपला जा, तर तुम्ही डायरेक्ट फ्लाईट द्या ना सेम चार्जेसमध्ये, नक्की लोक तिकडे जातील. तर आपलं पुढचं डेस्टिनेशन आहे व्हिएतनाम. व्हिएतनाम सुद्धा म्हणजे तुम्ही आता बरेच रील्स बघितले असतील. जो प्रसिद्ध ट्रेन ट्रॅक आहे जो थेट मार्केटमधनं जातो, हॅनॉई बे आहे, कम्प्लिटली पायरेट्स ऑफ कॅरिबियन सारखं लोकेशन आहे. तर व्हिएतनाम सुद्धा प्रचंड हॉट डेस्टिनेशन झालेलं आहे. हॉट म्हणजे उकाडा असतोच तिथे. 14 मार्चचं आपण मुंबईवरनं बघतोय व्हिएतनाम. आपण दोन्ही बघूयात. 2 महत्त्वाचे तिथे एअरपोर्ट्स आहेत. होचिमी सिटी थेट फ्लाईट आहे 10,500 रुपयामध्ये आणि फ्लाईटची वेळ पण खूप छान आहे. म्हणजे रात्री 12:30 वाजता फ्लाईट आहे, ओव्हरनाईट सकाळी 7 वाजता व्हिएतनामला पोहोचते. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवस तुम्हाला तो युटिलाइज करता येईल. आणि सगळे जे फ्लाईट्स आहेत ते साधारण अशाच रेंजमध्ये आहेत, 10 ते 11,000. व्हिएतनाम हा असा देश आहे ना की तुम्ही 7 नाही 15 दिवस सुद्धा एक्सप्लोर करू शकता. खूप मोठा देश आहे, खूप गोष्टी तिथे आहेत. बऱ्याच लोकांना व्हिएतनामी फूड सुद्धा खूप जास्त आवडतं. तुम्हाला बाईक रेंटल मिळते, तुम्ही तिथे बायसिकल घेऊ शकता. खूप चित्रात असतात तशी छोटी छोटी गावं आहेत, नदी आहे, ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स सुद्धा आहे. त्यामुळे फारच सुरेख देश आहे. म्हणजे हा सुद्धा बकेट लिस्टमध्ये माझ्या आहे. मी अजून व्हिएतनामला गेलेलो नाहीये, पण जर तुम्ही काहीतरी ऑफबीट आणि मोठी ट्रिप करायचा प्लॅन करत असाल तर व्हिएतनामचा प्लॅन नक्कीच करू शकता. तर पुढचा देश आहे ऑफकोर्स माझ्या आवडीचा आणि तो म्हणजे बाली. बाय द वे बालीबद्दल मी काय फार बोलणार नाही, कारण गोव्यापेक्षा स्वस्त बाली असा आपण एक व्हिडिओ केला होता आणि त्याला तुम्ही जो काय प्रतिसाद दिलाय, भरभरून प्रतिसाद दिलाय, त्याच्यामध्ये मी बालीमध्ये कुठे जायचं, किती खर्च येतो, सगळं मी डिटेल सांगितलंय. बाय द वे हे जे प्रत्येक देश मी सांगितलेत ना, त्या प्रत्येक देशाचा बालीसारखा जर मी व्हिडिओ करावा असं तुम्हाला वाटत असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. म्हणजे या प्रत्येक देशाचा अनालिसिस मी तुम्हाला सांगेन की तिथे जायचं कसं, तिथे फिरायचं काय, हॉटेल किती रुपयात, खाऊ काय शकतं. तुम्हाला डिटेल एक एक देश, हे 10 देश मी कव्हर करू शकतो. मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. जर कमेंट भरपूर आल्या तर मी नक्कीच त्या प्रत्येक देशाचा व्हिडिओ करीन. तर बालीचं एकच एअरपोर्ट आहे, ते म्हणजे इंटरनॅशनल डेनपसार. 14 मार्चला मुंबईवरनं आपण बघूयात बाली फ्लाईट. चीपेस्ट आहे ती 12,000, पण त्याला काय अर्थ नाही, कारण ती 32 तास घेते. तर कन्व्हिनियंट फ्लाईट कुठली आपण बघूयात, कारण हेही बघावं लागतं. कन्व्हिनियंट 14,000ची फ्लाईट आहे जी 12 तास घेते. ऑफकोर्स 14 ते 16,000च पडतं बाली, कारण बाली खूप लांब आहे. म्हणजे तिथून ऑस्ट्रेलिया जे आहे ते 2 ते 3 तासाच्या अंतरावरती, त्यामुळे बाली बऱ्यापैकी लांब आहे. पण तरी 14,000 हे तसं रिझनेबल फ्लाईट आहे. म्हणजे तुम्हाला जाऊन येऊन 30,000 जरी तुम्ही आला तरी परफेक्ट आहे. जेटस्टारचं जे आहे ते 21,000, साधारण 14 ते 24,000 वन वे अशा रेंजमध्ये फ्लाईट आहे. जर तुम्ही ॲडव्हान्स बुक केलं तर तुमचं 25 ते 30,000 मध्ये तुम्ही जाऊन येऊ शकता. तर आपला पुढचा देश आहे थायलंड. जर पोरं हा व्हिडिओ बघत असतील तर लगेचच म्हणजे संपूर्ण लक्ष ते आता या व्हिडिओकडे देतील असं मला वाटतंय. थायलंड, आणि थायलंड हा शब्द उच्चारला की कुठलाही माणूस असं करून म्हणतो. तर थायलंडमध्ये तेवढंच नाहीये. तर थायलंडमध्ये फिरण्यासाठी पण बऱ्याच गोष्टी आहेत. फिफी आयलंड आहे, फुकेत आहे, खूप ऑफबीट डेस्टिनेशन सुद्धा आहेत, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी सुद्धा आहेत. त्यामुळे थायलंडमध्ये बाकी सुद्धा आहे असं मला तुम्हाला सांगायचं आहे. तर आधी आपण थायलंडची फ्लाईट चेक करून बघूयात. आणि थायलंडची मला जास्त माहिती नाही,
आणि याबद्दल मला अभिमान आहे हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे. तर बँकॉक, मुंबई बँकॉक आपण बघूयात. 14 मार्च. तर मुंबई बँकॉकचं वन वे तिकीट आहे 11,000 रुपये. आणि हां, साधारण 11 ते 14 अशीच रेंज दिसतीये. पण आणि ते सुद्धा डायरेक्ट फ्लाईट आहे. साधारण 4.5 तास घेतीये फ्लाईट. आणि तुम्ही थेट, आणि वेळ पण खूप चांगली आहे, रात्री 2 वाजताची फ्लाईट आहे जी सकाळी 8 वाजता बँकॉकला पोहोचतीये. पण एक लक्षात घ्या, फुकेत जे आहे, जे खूप हॉट डेस्टिनेशन आहे, खूप लोक तिथे जातात, म्हणजे फॅमिलीजबद्दल मी सांगतोय. तर फुकेत हे तिथून लांब आहे, त्यामुळे तिथनं कनेक्टिंग फ्लाईट फुकेतच्या सुद्धा तुम्हाला घेता येते. पण ते सुद्धा 3 ते 5,000 रुपयात तुम्हाला मिळू शकते, की तुम्ही ओव्हरनाईट बसनी सुद्धा जाऊ शकता. क्रॅबी आयलंड हा सुद्धा खूप इंटरेस्टिंग आणि छान भाग आहे, म्हणजे हे हनीमून डेस्टिनेशन सुद्धा आहे. आणि 11,000 असेल तर मला असं वाटतं की जाऊन येऊन 20 ते 25,000 रुपयामध्ये तुम्ही जाऊन येऊ शकता. तर आपला पुढचा देश आहे दुबई. दुबई म्हणजे एकदम पॉश प्रकरण, खटाखट एकदम इटालियन मार्बल बिर्बल चकाचक. मला वैयक्तिक दुबईला जायला फारसा असं आवडत नाही. त्याचं कारण असं आहे की मॉलमध्ये गेल्यासारखंच वाटतं, म्हणजे मॉलचाच जर देश असेल तर कसा असेल. पण ऑफकोर्स हे माझं वैयक्तिक मत आहे, खूप लोकांना दुबई प्रचंड आवडतं, कारण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज, स्पेशली जर लहान मुलं असतील तर, म्हणजे बाग आहे, म्हणजे लोक नाही का ते हत्तीच्या शेपमधली झाडं बिडं आहेत, लोक फोटो बिटो काढतात. प्री वेडिंग तर मला असं वाटतं की दुबई गव्हर्नमेंटने प्री वेडिंगसाठी वेगळा टॅक्स घेतला पाहिजे, इतकं प्री वेडिंग शूट दुबईला होतं. 7 वंडर्स पार्क आहे, ॲक्टिव्हिटी भरपूर आहे, त्यामुळे लोकांना आवडतं, फॅमिलीज खूप एन्जॉय करतात. त्यामुळे तुम्ही दुबईचा विचार नक्कीच करू शकता. आणि खरेदीसाठी पण दुबई फार भारी आहे असं मी ऐकवात आहे. दुबईवरनं मी आत्तापर्यंत गेलोय, पण मी फार फिरलेलं नाही दुबई. कनेक्टिंग फ्लाईट जे मी आधी युरोप फिरत होती दुबईवरनं बऱ्याच वेळा असायची. तर 14 मार्चचं दुबईचं तिकीट मुंबईपासून आहे 10,000 रुपये. क्या बात आहे. म्हणजे इंडिगोची फ्लाईट आहे सकाळी 8ची, ती सुद्धा 12,000 रुपये तिकीट आहे, जे चिपेस्ट आहे 6 तास, कारण ती कनेक्टिंग फ्लाईट आहे. हॉल्ट आहे म्हणून ती स्वस्त आहे 10,000 रुपये. बाकी सगळ्या 12 ते 14,000च्या रेंजमध्ये फ्लाईट आहे. आता एमिरेट्स फ्लाईट जी आहे ती 15,000 रुपये. पण जर तुम्हाला मुंबई दुबई 15,000 जर एमिरेट्स मिळत असेल तर मला असं म्हणायचं की पैसे जास्त आहेत, पण एकदा एक्सपिरियन्स घ्या. एमिरेटची सर्व्हिस वेगळ्या लेवलची आहे. फूड असेल किंवा एक लॅविश म्हणतात ना, लक्झरी, तर एका वेळेस तुम्ही एमिरेट्स बुक करायला हरकत नाही. नक्कीच तो वेगळा अनुभव असेल जर तुम्ही पहिली इंटरनॅशनल ट्रिप करत असाल तर. 5-6 दिवसांची सुद्धा दुबई ट्रिप तुम्ही नक्कीच प्लॅन करू शकता. तर आपला पुढचा देश आहे सिंगापूर. तर आपण लगेचच सिंगापूरचा फ्लाईट बघूया. अरे सिंगापूर म्हणजे सुद्धा एकदम नाही का दुबईसारखंच एकदम पॉश प्रकरण, एकदम चकाचक. आणि तिथे सेंतोसा आयलंड आहे, खूप लोक त्या वाघासोबत वगैरे फोटो वगैरे काढतात नाही का. तर आपण बघूयात इथलं तिकीट किती आहे. क्या बात आहे. सिंगापूरचं जे चिपेस्ट फ्लाईट आहे ते 9,000 रुपये, पण ऑफकोर्स कनेक्टिंग फ्लाईट आहे. जर तुम्हाला डायरेक्ट फ्लाईट हवी असेल थेट तर 6 तासांमध्ये जातीये, ती आहे 11,000 रुपये. आणि वेळ पण तशी चांगली आहे, तुम्ही संध्याकाळपर्यंत पोचाल. पण सगळ्या फ्लाईट ज्या आहेत म्हणजे चिपेस्ट 9,000 आहे, म्हणजे 9 ते 12,000 वन वे फ्लाईट मी सांगतोय. मी सगळ्या फ्लाईट वन वे नाही तर लगेच कमेंटमध्ये लोक विचारतात की हे जाऊन यायचं आहे का, तर वन वे फ्लाईटबद्दल सांगितलंय. ते 2नी जर गुणलत त्याला तर तेवढा तुम्हाला जाऊन यायचा खर्च येईल. बऱ्याच वेळा रिटर्न फ्लाईट बुक केल्यावर 1 किंवा 2,000 रुपयाने तुम्हाला स्वस्त सुद्धा मिळू शकते. तर 9 ते 11,000 रुपये सिंगापूर आहे. पण एक लक्षात ठेवा की बाकी ज्या एशियन कंट्रीज मी तुम्हाला सांगितल्या तर त्या तुलनेने सिंगापूर तसा महाग आहे. म्हणजे राहणं असेल, खाणं असेल, फिरणं असेल, तिथे सुद्धा स्ट्रीट फूड भरपूर प्रमाणात मिळतं. पण बाकी गोष्टी तशात सिंगापूरला महाग आहेत, याची नक्कीच नोंद घ्या. पण फ्लाईट नक्कीच स्वस्त आहे. तर यामध्ये अजून 2 कंट्री आहेत, पण ज्या मी इन्क्लूड केल्या नाही. त्याचं कारण असं आहे की लोकांना ते परदेशात गेल्यासारखं वाटत नाही. सुंदरच देश आहेत ते, म्हणजे नेपाळ आणि भूटान. भूटान तर खूप सुंदर देश आहे. तर तरी आपण एक सर्च करून बघूया की किती फ्लाईट भूटानचा आहे आणि नेपाळचा आहे. म्हणजे नेपाळला जी लोक जाऊन आले ते मला म्हणले की अरे आम्हाला असं वाटलं की आम्ही यूपीतल्या कुठल्या तरी ठिकाणी गेलो असं वगैरे लोक म्हणाली. पण परत तेच आहे की तुम्ही प्रसिद्ध ठिकाणी जाऊ नका. ऑफबीट नेपाळ सुद्धा खूप छान आहे. तिथलं बंदीपूर नावाचं गाव आहे नेपाळमधलं, म्हणजे खूप सुंदर गाव आहे. नॅशनल पार्क सुद्धा आहेत तिथे. त्यामुळे नेपाळ तुम्ही वेगळ्या पद्धतीने एक्सप्लोअर करू शकता. पण बरं लोकांना आता इंटरनॅशनल ट्रिप म्हणलं जरा की फॅन्सी करावी असं वाटतं. तर भूटानचं आपण बघूयात. मुंबईवरनं फ्लाईट 18,000 दाखवते, चिपेस्ट. काय सीझन आहे का काय म्हणजे. आणि जे 7 तासांचं फ्लाईट आहे ते 48,000 रुपये दाखवते. 26 तासाचं फ्लाईट 18,000 दाखवते. म्हणजे 36,000 40,000 वन वे म्हणजे युरोप ट्रिप होईल आपली असं मला वाटतंय. खूपच महाग आहे भूटान. बरं आलं आपण बघितलं नाही का. 10 दिवसात मी इन्क्लूड केलं नाही, बरं झालं. डायरेक्ट पारो, म्हणजे पारो एअरपोर्टचं नाव आहे, पारो जे आहे ते खूपच महाग आहे. तर आपण नेपाळ बघूया आपण. काठमांडू. नेपाळचं मुंबई काठमांडू फ्लाईट आहे. चिपेस्ट जे आहे ते 13,000 रुपये.
पण 12 तास घेतंय ते. जर तुम्हाला थेट फ्लाईट हवं असेल 2.5 तासामध्ये तर ते 16,000 रुपयांचं आहे. त्यामुळे नेपाळ सुद्धा भाऊ महाग पडतं. याच्यापेक्षा बाकी डेस्टिनेशन लईच स्वस्त आहेत. तर नेपाळ आणि भूटान जर तुम्हाला नाही का की नाही जायचंच आहे, बऱ्याच वेळा कसं असतं आपण वाचलेलं असतं त्याबद्दल आपल्याला म्हणजे मनातनं आत्मा अशी इच्छा असते की नाही इथे मला जायचंय, तसं जर वाटत असेल तर नक्कीच विचार करू शकता. आता काही लोक आहेत जे कमेंटमध्ये येऊन मला असं सुद्धा म्हणू शकतात, याच्यापेक्षा आपलं कोकण बेस्ट आहे, कशाला जायचं एवढा लांब वगैरे. आपलं कोकण बेस्टच आहे आणि कोकण तर मला स्वतःला सेकंड होम वाटतं. कधी मनात येईल तेव्हा आपण जाऊ शकतो. पण मला एक साधी गोष्ट तुम्हाला सांगायची की एखादं पुस्तक जर आपल्याला खूप आवडलं तर तुम्ही असं म्हणणार आहात का की हे पुस्तक खूप भारी आहे, बाकी कुठलंच पुस्तक वाचायची काहीच गरज नाही, आणायचं तरी कशाला? असं नाही आहे ना. म्हणजे आपण समृद्ध होतो, वेगळी संस्कृती, वेगळ्या लोकांना भेटतो. त्यामुळे ज्यांना असं वाटतंय की आम्हाला जास्तीत जास्त देश फिरायचे आहेत, त्यात गैर असं काहीच नाहीये आणि याच्यामध्ये काहीच देशविरोधी असं काहीही नाहीये याच्यामध्ये. मला कायम स्वतःला असं वाटतं की जर आपण भटकंती करणारे, आपण फिरणारे, आपण टुरिस्ट, ट्रॅव्हलर असं जर स्वतःला आपण म्हणत असू तर आपण जास्तीत जास्त देश फिरले पाहिजेत, जास्त ठिकाणं फिरली पाहिजेत. आणि मग लोक असे पण ना कमेंट करतात की आम्हाला कधीच आयुष्यात परवडणार नाही. मला काय वाटतं आपण विचारांनी तरी आधी परदेश फिरूयात ना. आधी विचारांनी फिरलात तर मग प्रत्यक्षात फिराल ना. मग असाच दळभद्र विचार करायचा की अरे आपण कधीच आयुष्यात फिरणार नाही, मग पुढे ऍक्च्युली प्रत्यक्षात तुम्ही फिरणार नाही असं मला वाटतंय. पण बापरे, आपला व्हिडिओ फारच मोटिवेशनलकडे जायला लागला. त्याच्यात मला असं वाटतं की आपण व्हिडिओ संपवा. एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला मी का ही माहिती दिली, कारण तुम्ही तुमची ट्रिप चांगल्या पद्धतीने प्लॅन करू शकता. लक्षात घ्या, परदेश जरी असतील तरी प्रत्येक ठिकाणी आपले भारतीय लोक भरपूर आहेत. त्यामुळे अजिबात घाबरून जायची गरज नाही. तुम्ही नक्कीच इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन करू शकता. आपण जास्तीत जास्त देश फिरूयात, जास्तीत जास्त गोष्टींचा अनुभव घेऊयात असं मला वाटतंय. अजून कुठले व्हिडिओज घेऊन यावेत असं मला वाटतं तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि ऑफकोर्स परत एकदा सांगायचं आहे, परत सांगायचं आहे की आपल्या भारतातल्या गोष्टी, आपल्या महाराष्ट्रातल्या गोष्टी आपण प्रमोट करतोच, पण पर्यटक म्हणून फिरण्याचा आपल्याला नक्कीच अधिकार आहे असं मला वाटतंय. संपूयात व्हिडिओ. पुढच्या बुधवारी आपला खाण्याचा व्हिडिओ येतोच आणि आता या व्हिडिओचा वार आम्ही बदलायचा विचार करतोय. रविवारी आम्ही हा व्हिडिओ घेऊन याचा विचार करतोय. हक्काचा ट्रॅव्हल गाईड असा मध्ये मध्ये येत राहीलच. त्यामुळे बुधवार तर सोडू नकाच आणि जो रविवार किंवा सोमवार असेल तो सुद्धा सोडू नका. तोपर्यंत हॅपी जर्नी.